नमस्कार मित्रांनो. तुमच्यापर्यंत ही न्यूज पोहोचलेली असेलच, परंतु तरीही पुन्हा एकदा लघुलेखक आणि टंकलेखक भरती एमपीएससी मार्फत करण्याचा निर्णय रद्द करण्यात आलाय. आता या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर आपल्याला बघायला मिळतोय. स्टेनोग्राफर, आपण हे ऐकलं असेल, स्टेनोग्राफरची भरती ही एमपीएससी मार्फत घेतली जायची, ती आता रद्द झालेली आहे. राज्य सरकारने अद्यापपर्यंत कोणतेही स्पष्टीकरण या संदर्भात दिलेलं नाही. एकंदरीत हा निर्णय घेण्यामागे त्यांची नेमकी भूमिका काय होती, सो लवकरच ते त्यांची भूमिका स्पष्ट करतील ही अपेक्षा. सध्या एमपीएससी किंवा राज्य सरकार खूप जास्त ऍक्शन मोडवर आहे. सो मित्रांनो, काल झालेला राज्यसेवा GS2 चा पेपर तुम्ही बघितला असेल, GS1 चा पेपर बघितला असेल. सो जे विद्यार्थी वर्णनात्मक स्वरूपाला घाबरत होते तेच विद्यार्थी आता पस्तावा करतात की यार, मी या परीक्षेची तयारी का केली नाही. कारण काठिण्य पातळी एकदम सर्वसाधारण होती, सर्वसाधारण प्रश्न विचारले होते आणि हे प्रश्न सर्वसाधारण व्यक्ती सर्वसाधारण अभ्यासानुसार लिहू शकतो असे प्रश्न होते. सो मित्रांनो, अजूनही वेळ गेलेली नाहीये. वर्ष 2027 ची परीक्षा आपण देऊ शकतो आणि क्रॅकही करू शकतो. आज रात्री 9 वाजता GS2 पेपर विश्लेषण आपलं असणारे YouTubeवर नक्की जॉईन करा. धन्यवाद.